सर्वांचं स्वागत आहे। आज अतिशय सुंदर अशी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे। गोष्टीचं नाव आहे सुगरण आणि शेतकरी। सुगरण कोणाला म्हणतात हो? नाही नाही, पक्षी तर आहेच, परंतु सुगरण आपण कोणाला म्हणतो? करेक्ट, जो चांगला आपली मम्मी चांगला स्वयंपाक करते आपण म्हणतो काय माझी सुगरण आहे म्हणतोय ना। सुगरण म्हणजे चांगला स्वयंपाक करणारी एक तरबेज परफेक्ट अशी लेडी आहे ना। मग सुगरण नावाचे एक पक्षी आहे आणि त्या पक्ष्याचं वैशिष्ट्य काय सांगा बरं, काय चांगलं करते सुगरण? आता सुगरण हे उपमा देतो आपण, पण खरोखरचा पक्षी आहे। सुगरणीचं घरटं माहिती आहे? ती घरटं किती सुंदर बांधते बघा, आणि त्या घरट्यासारखं इतकं सुंदर विणते आणि एका गवताच्या काड्यापासून ती घरटं बांधते। किती मोठं कष्ट आहे, आणि इतकं सुंदर खोपा, सुगरणीचा खोपा आपण बघितले। तर तो खोपा जरा निरीक्षण करा तुम्ही। कैरी तर त्या सुगरणीकडे एवढं चांगलं गुण आहे तसं तुमच्यामध्ये आहे बरं का। बघा मी गोष्ट तुमच्यावरच बोलतोय, ज्या पद्धतीने सुगरण मध्ये चांगला गुण आहे तसं तुमच्याकडे सुद्धा चांगला गुण आहे। पण तो चांगला गुण कसा तिच्यातून निघून जातो हे तुम्हाला मी सांगणार आहे। आता तुम्ही जर चांगलं वागलात तर तुम्ही सुगरणीपेक्षा भारी होणार आहे, आणि तुम्ही जर वाईट वागला ना तुमचं सुगरण व्हायला वेळ लागणार नाही। बघा आता काय सांगतो, एक सुगरण असते आणि ती दररोज कष्ट करत असते, आपलं घरटं विणत असते आपल्या पिल्ल्यांसाठी, आणि पिल्ल्यांसाठी ती काय करत असते, खाऊ असते का खाऊ, आणि पिल्लांसाठी ते जाते रानावला जाऊन खाऊ घेऊन येत असते, मुलांना खायला देत असते। जसं आपले मम्मी पप्पा करतात आपल्यासाठी, दिवसभर राब राब राबतात। तुम्ही आता या मावशीकडे बघू शकता, आता ही मावशी डोक्यावर बघा जळण घेऊन चाललेले, कुणासाठी कष्ट करायला लागले होते? त्यांच्या मुलांबाळासाठी, तुमच्यासाठीच ना। आज तुम्हाला शाळेत का पाठवले ते दिवसभर उन्हात राब राब राबतात, आणि तुम्हाला शांत सावलीखाली शाळेत पाठवले का पाठवले असं ते? तर तुम्ही शिकून मोठे व्हावं, चांगले व्हावं, हुशार व्हावं, काहीतरी त्यांना मोठे झाल्यानंतर त्यांना सुखात ठेवावं अशी त्यांची अपेक्षा आहे का नाही? पण आपण त्या गोष्टी करत नाही। आता काय होते बघा, एक सुगरण असते ती दररोज आपल्या रानात जाते, मुलांना, तिची मुलं म्हणजे पिल्लं तिचे, त्या पिल्लांना काय करते, आपले आळ्या वगैरे असतात का नाही, चिमणीचे पिल्ले ते आळ्या खाणार ना, किडे आळ्या वगैरे खात असतात, आणि ती दररोज जाणार चोचीमध्ये घेऊन येणार, आपल्या पिल्लांना खाऊ घालणार। असं रोज चालू होतं, सुगरणीचं खूप छान चाललं होतं। एके दिवशी सुगरण त्या झाडावर बसली होती आपल्या घरट्यामध्ये, आणि तिथून एक शेतकरी असा जात होता, आणि तेव्हा सुगरणीला बोलतो, काय चाललंय सुगरणताई, बरं आहे का? ती म्हणजे बरं आहे, माझं सगळं छान चाललेलं आहे। मग ती सुगरणीला म्हणतो, किती छान तू कष्ट करते, किती छान घरटं बांधलेली आहे, तुझं मला खूप आवडतं, मी तुझ्याकडनं चांगले गुण घेतो। सुगरणीला छान वाटलं। मग शेतकरी चालला होता, मग ती शेतकऱ्यांना म्हणते, शेतकरी दादा तू कुठे चाललास? तो म्हणतो, माझ्या शेतातले जरा मी काही आळ्या आणलेले आहेत, आणि त्या आळ्या विकायला मी बाजारला चालले, आळ्या विकायला बाजारला चालले। मग त्या आळ्या विकून तुम्ही काय करणार आहे? तर तो शेतकरी म्हणतो, मला ह्या आळ्या विकून सुंदर असं एक पीस असतं ना, पीस, पक्ष्यांचं पीस, पंख, मला पंख खरेदी करायचा आहे, आणि मला ते त्यातून शोच्या वस्तू बनवायची। मग ती चिमणी, ती सुगरण काय म्हणते, दादा काय करा, तुम्ही बाजारात जाण्याचा त्रास तुम्ही कशाला करून घेताय, तुम्ही त्या सगळ्या आळ्या मला द्या, आणि मी तुम्हाला काय करते, एक पंख काढून, आणि सगळ्या आळ्या ती सुगरण काय करते, घेते, आणि ती खात्याने एक पंख काढून देऊन टाकते। शेतकऱ्याचं पण पुढे जायचं काम, आणि मग सुगरणीला सुद्धा फिरायची गरज आहे का? तिला जाग्यावरती आळ्या मिळाल्या, आणि ती खाती छान पैकी, तिला बसतो वाटतं, वा वा छान। परत दुसऱ्या दिवशी तो शेतकरी जात असतो आळ्या घेऊन विकायला, परत ती सुगरण थांबवते, थांबा थांबा थांबा, त्या आळ्या मला द्या, परत आळ्या घेते, एक पंख काढून देते। असं दुसरा दिवस, तिसऱ्या दिवशी पण तसंच आळ्या घेते, एक पंख काढून देते, पीस काढून देते। चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, नववा, 10वा दिवस, असं सलग मित्रांनो 1 महिना होतो। दररोज तो शेतकरी येणार, तिला आळ्या आणून देणार, आणि ती काय करणार, आपले एक पंख काढून देणार। अशा पद्धतीने महिना झाला मित्रांनो।
त्याच्यानंतर मग तो एके दिवशी तो शेतकरी आलाच नाही. शेतकरी आलाच नाही. ती बिचारी वाट बघते कधी येते शेतकरी आणि मला कधी आळे एकदा मिळतात. शेतकरी आलाच नाही. त्या दिवशी ती उपाशी राहिली. दुसऱ्या दिवशी वाट बघितली, शेतकरी आलाच नाही. मग आता शेतकरी आला नाही म्हणल्यानंतर हिला आळ्या मिळत नाही, आता उपाशी राहिली ना. मग ती काय करते, जाऊ द्या आता कशाला शेतकऱ्याची वाट बघायची, आपण आपलं जाऊन आणूया. ती सुगरण बाळानो, ती सुगरण स्टॉप करेल. ती सुगरण आता उडायला सुरुवात करते आणि आपण आपलं जाऊन काय करूया, किडे आणूया, आळे आणूया. आणि ती उडायला बघते मित्रांनो, पण तिला उडताच येत नाही. का बरं उडता येत नाही हो? शेतकऱ्याने घेतले का? तिने दिले ना. म्हणजे तिला पंखच राहिले नाहीत, त्यामुळे तिला उडताच येत नव्हतं. ती भरपूर प्रयत्न केली पण उडता आलं नाही. आणि मग तिला उडता न आल्यामुळे ती काही अन्न आणू शकली नाही. असं बरेच दिवस गेले, तिला काहीच खायला मिळालेलं नाही. आणि शेवटी ती अन्ना वाचून ती बाळांनो मरून जाते. सुगरण मेली या ठिकाणी. गोष्ट इथं संपली मित्रांनो. आता गोष्टीचे तात्पर्य समजून सांगतो मला. त्या सुगरणीनं काय केलं, कष्ट करायला नको, आयतं मिळायला लागले ना. आणि मग तिला ते आयतं खायची सवय पडली. रोज एक पीस द्यायला लागली. तिला लक्षात आलं नाही एक पीस दिल्यानं काय होते म्हणून. आणि रोज आपले पंख स्वतःच कापून काढून टाकली. आणि मग त्या पक्षाला पुन्हा उडता आलेलं नाहीये. ती गेली, लक्षात घ्या. सेम टाईम आपण पण तसंच करतो. आपण पण त्या सुगरणीसारखी एवढे सुंदर, एवढे कलाकार, एवढे आपल्याकडे चांगले गुण आहेत, पण आपण त्या चांगल्या गुणांना काय करतो, आपण न्याय देत नाही. आपल्याला सुद्धा कष्ट करावं असं वाटत नाही. अथर्व, कष्ट केलं तर आपल्याला फळ आहे. आपल्याला आता वाटते की शेतकरी चांगला वाटते, आळ्या आणून द्यायला दिसायला. अरे पण तो एक एक पीस घेऊन चालला, आपल्या ते लक्षात येत नाही. व एके दिवशी चिमणी जसं गेली ती सुगरण, तसं आपल्यावर अशी वेळ येते. म्हणून आपण कष्ट करायची तयारी ठेवा. आयतं नकोय आम्हाला. बघा, कुठलंही काम तुम्हाला रेडीमेड समजा मिळालं, कष्टाशिवाय पर्याय नाही. बघा, तुम्ही कष्ट करून जर मिळवलं, समजा तुम्ही 10 रुपये कष्ट करून मिळवले, तर ते 10 रुपये खर्च करताना 10 वेळा विचार करतो आपण. आणि तुम्हाला 100 रुपये असेच सापडले जातात रस्त्यावर. ते 100 रुपये तुमची 1 मिनिट बी राहत नाहीत. तुम्ही लगेच काय पण घेऊन खाऊन टाकून संपवून टाकताय. पण स्वतःचे 10 रुपये तुम्ही संपवत नाही, कारण ते कष्टाचे. म्हणून कष्ट करून मिळवायला शिका. फुकट मिळालेला, चुकीच्या मार्गाने कमवलेला पैसा तो जास्त काळ टिकत नाही. म्हणून तुम्हा सर्वांना माझं सांगणं आहे, गाडीवडीचे सर्व मुलं आहेत तुम्ही, की उद्या तुम्ही जेव्हा मोठे व्हाल तेव्हा तुम्ही चांगल्या मार्गाने पैसा कमवा, कष्ट करण्याची तयारी ठेवा. ह्या 2 गोष्टी तुम्ही जर केला तर तुम्ही जीवनामध्ये यशस्वी होणार आहे. आणि चांगला विचार करायला सुरुवात करा. काय अशा पद्धतीने या गोष्टीतून आपल्याला खूप काही शिकायचं आहे. कष्ट केल्याशिवाय काही मिळत नाही. म्हणून कष्ट करायची तयारी ठेवा. जाग्यावर मला कधी कधी बघा मुलांनी एवढा आळस, अरे स्वतः बंद कर,